आजच्या सेशनमध्ये आपण शिकणार आहोत की ह्युमन मध्ये साऊंड कसं प्रोड्यूस होतं, हाऊ द साऊंड इज प्रोड्युस्ड बाय द ह्युमन. सो फर्स्ट इज द लॅरिंग्स व्हॉइस बॉक्स. व्हॉइस बॉक्स म्हणजे आपल्या नरड्यामध्ये एक ऑर्गन असतो लॅरिंग्स. त्यात तो लॅरिंग्स जो असतो तो व्हॉइस प्रोडक्शन साठी रिस्पॉन्सिबल असतो. लॅरिंग्सलाच व्हॉइस बॉक्स असे सुद्धा म्हणतात. In the humans, sound is produced in the larynx, also called the voice box. आता ह्युमन मध्ये व्हॉइस जे असतं ते लॅरिंग्स मध्ये प्रोड्यूस होतं आणि लॅरिंग्सलाच व्हॉइस बॉक्स असे म्हणतात. इट इज लोकेटेड ऍट द अप्पर एंड ऑफ द वाईन पाईप. वाईन पाईप म्हणजे ट्रॅकिया. आता आपण आपल्या नरड्यावर हात लावल्यावर जे निब्बर लागतं ते जे असतं ते ट्रॅकिया असतं. ट्रॅकिया हा रिस्पायरेटरी सिस्टमचा एक भाग आहे. त्याच्यावरती लॅरिंग्स लोकेटेड असतं. द हार्ट बम्प फेल्ट इन द थ्रोट इज द लॅरिंग्स. जेव्हा आपण आपल्या नरड्याला हात लावतो तेव्हा तिथे जेव्हा एक असा वर आलेला भाग आपल्याला हाताला लागतो ते म्हणजे लॅरिंग्स असतं. आता आपण अजून जास्त समजण्यासाठी आपण लॅरिंग्सची इमेज बघूयात. हे जे आहे ते पूर्ण लॅरिंग्स आहे आणि हे जे आहे ते ट्रॅकिया आहे. ट्रॅकिया म्हणजेच वाईन पाईप आणि लॅरिंग्स म्हणजेच साऊंड बॉक्स. तर हे जे स्ट्रक्चर दिसतंय ते लॅरिंग्सचं स्ट्रक्चर आहे आणि लॅरिंग्सच्या वरती एपिग्लॉटिस असतं. एपिग्लॉटिस पण आपल्याला पुढे शिकायचं आहे. वोकल कॉर्ड्स. आता आपण बघू वोकल कॉर्ड्स. लॅरिंग्स कंटेन 2 वोकल कॉर्ड्स. वोकल कॉर्ड्स म्हणजेच अशा कॉर्ड्स असतात ज्या की हवा आत गेल्यानंतर स्ट्रेच होतात आणि त्याच्यामुळे व्हॉइस प्रोड्यूस होतो. तर लॅरिंग्स कडे 2 वोकल कॉर्ड्स असतात. देअर इज द नॅरो गॅप बिटवीन द वोकल कॉर्ड्स फॉर एअर पास. आता वोकल कॉर्ड्स मध्ये आता बघा ही एक वोकल कॉर्ड असते आणि ही दुसरी वोकल कॉर्ड असते आणि हे असं लॅरिंग्सची ओपनिंग असते. तर ह्या 2 वोकल कॉर्ड मध्ये असा गॅप असतो हवेला पास करण्यासाठी. When the air from the lungs passes through this gap, the vocal cord vibrates producing sound. जेव्हा लंग्स मधून एअर ह्या वोकल कॉर्ड मधून पास होते तेव्हा हे वोकल कॉर्ड व्हायब्रेट होतात आणि साऊंड प्रोड्यूस होतं. आता आपण अजून जास्ती समजण्यासाठी आपण वोकल कॉर्डचं स्ट्रक्चर बघू. हे जे आहेत इथे दिसतंय बघा वोकल कॉर्ड. तर हे दोन जे दिसतायत व्हाईट कलर, हे दोन जे दिसतायत व्हाईट कलरचे ते वोकल कॉर्ड्स आहेत आणि जेव्हा एअर पास होते तेव्हा हे दोन वोकल कॉर्ड स्ट्रेच होतात. आता आपण पुढे बघू. रोल ऑफ मसल्स. मसल्स अटॅच्ड टू द वोकल कॉर्ड कॅन मेक देम टाईट और लूज. आता वोकल कॉर्डला ज्या मसल्स अटॅच असतात त्या मसल्स काय करतात तर वोकल कॉर्डला एकतर टाईट करतात किंवा त्यांना लूज करतात. तर आपण बघूया टाईट वोकल कॉर्ड झाल्यानंतर काय होतं आणि लूज वोकल कॉर्ड झाल्यानंतर काय होतं. टाईट वोकल कॉर्ड प्रोड्युसेस हाय पिच्ड साऊंड. जेव्हा वोकल कॉर्ड टाईट होते तेव्हा साऊंड हे एकदम उच्च ध्वनीचं असतं आणि जेव्हा वोकल कॉर्ड लूज होते तेव्हा साऊंड हे लो पिच्ड साऊंड असतं म्हणजेच कमी ध्वनीचं साऊंड हे निर्माण होतं. आता आपण बघूया डिफरन्सेस इन व्हॉइसेस. वोकल कॉर्ड्स आर अबाउट 20 सेंटीमीटर लॉंग इन मेल्स. तर मेल्स मध्ये वोकल कॉर्ड जे असतात ते 20 सेंटीमीटर लॉंग असतात. मेल्स मध्ये वोकल कॉर्ड 20 सेंटीमीटर लॉंग असते आणि वुमन्स मध्येही 50 सेंटीमीटर लॉंग असते आणि चिल्ड्रन्स मध्ये एकदम शॉर्ट असते. हेन्स मेन वुमन अँड चिल्ड्रन हॅव डिफरंट व्हॉइसेस. आता वोकल कॉर्डची लेंथ वेगवेगळी असते म्हणून मेन वुमन आणि चिल्ड्रन मधला व्हॉइस हा वेगवेगळा असतो. आपण बघतो की मेन्सचा व्हॉइस थोडा रफ आणि मोठा असतो, वुमनचा व्हॉइस थोडा सॉफ्ट आणि छोटा असतो आणि चिल्ड्रन्सचा त्याच्यापेक्षा जास्त सॉफ्ट असतो. हे कशामुळे असतं तर वोकल कॉर्डची लेंथ सगळ्यांमध्ये वेगवेगळी असते त्याच्यामुळे वेगवेगळे व्हॉइसेस क्रिएट होतात.
आता आपल्याला इथे एक ऍक्टिव्हिटी करायला सांगितली आहे. तर बघूयात आपण काय ऍक्टिव्हिटी आहे. टू स्ट्रेच्ड रबर स्ट्रीप प्रोड्यूस साऊंड वेन एअर इज ब्लो थ्रू देम. आता दोन स्ट्रेच्ड रबर स्ट्रीप ज्या असतात ते साऊंड प्रोड्यूस करतात जेव्हा त्याच्यामधून आपण एअर ब्लो करतो. दिस शोज व्हायब्रेशन इज नेसेसरी टू प्रोड्यूस साऊंड. हे शो करतं की साऊंड प्रोड्यूस करण्यासाठी व्हायब्रेशन हे नेसेसरी असतं. द ह्युमन लॅरिंग्स वर्क्स इन द सिमिलर वे. आता हे स्ट्रेच्ड स्ट्रिप्सला आपण व्होकल कॉर्डशी रिलेट करू शकतो. जेव्हा साऊंड त्याच्यामधून पास होतो तेव्हा व्हॉइस क्रिएट होतो. आता आपण बघू चेंज इन साऊंड. when we make sound like bho bho or meow meow, the tension in the vocal cord changes. जेव्हा आपण वेगवेगळे साऊंड तयार करतो तेव्हा व्होकल कॉर्डची जी स्ट्रेचनिंग असते ती चेंज होते, त्याच्यावरलं टेन्शन चेंज होतं. डिफरंट टेन्शन प्रोड्युसेस डिफरंट साऊंड. व्होकल कॉर्डवर जसं वेगवेगळं टेन्शन पडेल तसं ते वेगवेगळं साऊंड प्रोड्यूस करतं. आता आपण काय काय शिकलो हे बघायचं या स्लाइड मध्ये. की पॉइंट्स टू रिमेंबर. साऊंड इज प्रोड्युस्ड ड्यू टू व्हायब्रेशन. आता आपण सुरुवातीपासूनच शिकत आलो की जिथे जिथे व्हायब्रेशन असेल तिथे तिथे साऊंड असेल. डिफरंट इन्स्ट्रुमेंट प्रोड्यूस साऊंड बाय व्हायब्रेटिंग स्ट्रिंग्स, एअर और मेम्ब्रेन. आता असे काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स असतात जे की साऊंड प्रोड्यूस करतात. तर त्याच्यामध्ये काय काय प्रकार असतात, तर काही इन्स्ट्रुमेंट व्हायब्रेट करून साऊंड प्रोड्यूस करतात. काही इन्स्ट्रुमेंटला स्ट्रिंग्स असते, ती स्ट्रिंग्स व्हायब्रेट केलं की साऊंड प्रोड्यूस होतो. काही इन्स्ट्रुमेंट्स एअर ब्लो करून साऊंड प्रोड्यूस करतात, जसं की बासुरीमध्ये आपण एअर ब्लो केले की साऊंड प्रोड्यूस होतो. त्याच्यानंतर काही इन्स्ट्रुमेंट्स मेम्ब्रेनवर व्हायब्रेशन झाल्यानंतर साऊंड प्रोड्यूस करतात, जसं की आपला तबला असतो त्याच्यावर हिट केलं की साऊंड प्रोड्यूस होतो. इन ह्युमन्स साऊंड इज प्रोड्युस्ड बाय व्होकल कॉर्ड्स इन द लॅरिंग्स. ह्युमन मध्ये साऊंड कसा प्रोड्यूस होतो, तर व्होकल कॉर्ड लॅरिंग्स मध्ये जे व्होकल कॉर्ड्स असतात त्याच्यावर पडणाऱ्या टेन्शनमुळे साऊंड प्रोड्यूस होतो. Then the pitch of sound depends on the tension and the length of vibrating parts. तर साऊंडचा जो पिच आहे तो कशावर डिपेंड असतो, तर आपण दिलेलं टेन्शन आणि लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग पार्ट्स वर साऊंडचा पिच डिपेंड असतो. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण एवढंच बघू आणि पुढचा भाग आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू.